हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या पत्रांचं रहस्य. माझ्या आईला रोज एक सवय होती. ती संध्याकाळी जेवणानंतर चहा घेत बसायची आणि मग तिच्या छोट्या टेबलावर बसून काहीतरी लिहायची. कधी 2 ओळी, कधी पूर्ण पानभर. आणि मग ती पिवळट पाकिटात ते पत्र घालायची, शिक्का लावायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्ट बॉक्समध्ये टाकून यायची. मला वाटायचं ती कुणा नातेवाईकाला पत्र लिहित असेल, पण जेव्हा हे वर्षानुवर्ष सुरू राहिलं आणि कुणाकडूनही उत्तर आलं नाही, तेव्हा मला थोडं विचित्र वाटायला लागलं. आई, तू कुणाला पत्र लिहितेस गं? ती फक्त हसून म्हणायची, ज्याच्याकडे उत्तर नसतं त्याच्याशी पत्रामधूनच संवाद साधावा लागतो बाळा. त्या वाक्यात काहीतरी होतं, एक वेदना, एक न सांगितलेलं सत्य, पण मी त्यावेळी ते समजू शकलो नाही. आईचं वय वाढत गेलं, तिच्या अंगातली ताकद कमी होऊ लागली, पण ती थांबली नाहीत. जरी तिचे हात थरथरायचे तरीही ती त्या पांढऱ्या कागदावर काहीतरी लिहायचीच. एक दिवस पोस्टमन आला आणि म्हणाला, मॅडम, मी इतकी वर्ष तुमचं पत्र घेऊन जातोय, पण कधीच उत्तर आलं नाही. कुणाला पाठवता तुम्ही? आई हसली. त्याचं उत्तर मी आधीच मिळवलंय, फक्त बाकी जगाला सांगायचं नाही. मी तेव्हा तिथेच उभा होतो. माझ्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली होती. त्याचं उत्तर मिळवलंय म्हणजे कोण? आई काही सांगत नव्हती. काळ गेला. एके सकाळी आई खूप शांत वाटली. तिने मला बोलावलं आणि म्हणाली, कपाटाच्या वरच्या बाजूला एक लाकडी पेटी आहे. माझ्या नसण्याच्या नंतर ती उघड. ती वाक्य मला भेसूर वाटली. तीच संध्याकाळ तिच्या आयुष्याची शेवटची होती. आई गेली आणि घरात एक विचित्र शांतता उतरली. दिवसांनंतर एक दिवस मी ती लाकडी पेटी उघडली. पेटीत 100 भर पत्र होती, सगळी आईच्या हस्ताक्षरात. वर लिहिलं होतं श्री माधव देशमुख. मला ते नाव अनोळखं होतं. मी पहिलं पत्र उघडलं. माधव, तू अजून कुठे आहेस माहिती नाही, पण दररोज तुला पत्र लिहिल्याशिवाय माझं मन शांत होत नाही. आपलं नातं समाजानं थांबवलं, पण माझ्या मनात तू अजूनही आहेस. आपल्या मुलाला मी वाढवलंय तुझं नाव न सांगता, कारण मी नाही इच्छिली की त्याला समाजाकडून त्या अवैध ठपका मिळावा. मी हादरलो. आपल्या मुलाला? म्हणजे मीच तो मुलगा. मी एकामागून एक पत्र वाचत गेलो. प्रत्येकात एक वेगळी कथा, एक वेगळं दुःख होतं. आईचं आणि त्या माधव नावाच्या माणसाचं प्रेम, जे काळानं, परिस्थितीनं आणि समाजानं वेगळं केलं होतं. मला शंका आली, हा माधव देशमुख कोण होता? मी जुन्या फोटोंच्या अल्बममध्ये शोध घेतला. एका फोटोमध्ये आई कॉलेजच्या दिवसात होती आणि तिच्या शेजारी एक तरुण उभा होता. त्याच्या डोळ्यात ओळखीचं काहीतरी होतं. मी तो फोटो शेजारच्या जुन्या मैत्रिणीकडे नेला, जी आईच्या तरुणपणापासून तिला ओळखत होती. ती म्हणाली, अरे, हा माधव. तुझी आई त्याच्यावर मनापासून प्रेम करायची, पण त्या काळी जातीचा प्रश्न आला आणि दोघांना वेगळं केलं गेलं. त्याचं लग्न दुसरीकडे झालं, पण तुझ्या आईने आयुष्यभर त्याचं नाव घेतलं नाही, फक्त त्याचं प्रेम जपलं. माझं डोकं फिरलं. मग माझे वडील कोण? ती थोडं थांबून म्हणाली, तुझे वडील? तेच माधव. पण लग्न होऊ शकले नाही म्हणून ती त्यांना कायदेशीर नवरा म्हणून कधी सांगू शकली नाही. तू त्यांच्या प्रेमाचं जिवंत चिन्ह आहेस, हे फक्त तिलाच माहिती होतं. त्या पेटीत शेवटी एक लिफाफा वेगळा ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, माझ्या मुलासाठी, वाचनानंतर जाळून टाक. मी थरथरत हातात घेतलं आणि उघडलं. बाळा, तू माझं आयुष्य आहेस. तुला जगात आणताना मी जगाच्या नजरा, नाव आणि टोमणे सगळं सहन केलं. पण मी तुला नेहमी सांगायचं ठरवलं नाही, कारण मला नको होतं की तू माझ्या जखमांमधून जग पाहावंस. तुझे वडील माधव देशमुख होते, माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, पण समाजाने आम्हाला तोडून टाकलं.
तरी त्यांचं प्रेम माझ्या श्वासात राहिलं. म्हणून मी रोज त्यांना पत्र लिहायची. मला ठाऊक होतं ती पत्र कधी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, पण मला त्यांच्याशी संवाद साधायचा होता. प्रेम हे मिळवण्याचं नाही, जपण्याचं असतं बाळा. त्या ओळी वाचून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईने आयुष्यभर ज्या प्रेमासाठी जगली ते जगाला सांगायलाही ती तयार नव्हती. तिचं प्रेम हे तिचं एकटं मंदिर होतं आणि त्या पत्रांनीच ती पूजा केली होती. ती सगळी पत्र त्या दिवसानंतर एका जुन्या चपळकावर घेऊन गेलो. तेथे एक पोस्ट बॉक्स होता जिथे आई पत्र टाकायची. मी ती सर्व पत्र तिथे ठेवून शेजारी बसलो आणि आकाशाकडे पाहत म्हटलं, आई, तुझी सगळी पत्र आता पोहोचली असतील ना त्यांच्यापर्यंत? त्या क्षणी हलका वारा वाहू लागला. जणू कोणीतरी कुजबुजून म्हणालं, हो. प्रत्येक प्रेमाचं उत्तर शब्दात नसतं, काही वेळा वाऱ्यांच्या स्पर्शात असतं. आई रोज कोणीतरी अनोळखीला पत्र पाठवायची, पण शेवटी कळलं ती पत्र अनोळखीला नव्हती, तर त्या एकमेव व्यक्तीला होती ज्याने तिला प्रेम दिलं, पण समाजानं त्याला तिच्यापासून हिरावून घेतलं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.